हे अधिक्य असतं. वात आणि पित्त शामक आहे, कफ प्रकोपक आहे. आम्लरस पृथ्वी आणि अग्नी महाभूताचं अधिक्य असतं. वात शामक आहे, पित्त आणि कफाचा प्रकोप करतं. लवणरस जल आणि अग्नि महाभूत प्रधान आहे, वात शामक आहे, पित्त आणि कफाचा प्रकोप करेल. कटुरस वायू अग्नि प्रधान आहे, कफ शामक आहे, वात पित्त वाढवेल. तिक्तरस जो आहे तो वायू आकाश महाभूत प्रधान आहे, पित्त कफाला शमन करेल, वाताला वाढवेल. कषाय रस जो आहे तो पृथ्वी आणि वायू अधिक्याचा आहे, पित्त आणि कफाचं शमन करेल आणि वाताला वाढवेल. ओके, तर अशा प्रकारे कुठल्या रसामध्ये कुठल्या महाभूताचं अधिक्य आहे, कुठल्या दोषाला वाढवेल, कुठल्या दोषाला कमी करेल ते तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मधुर आम्ल लवण रस जे आहेत ते कफ प्रकोपक आहेत. कटु तिक्त कषाय रस जे आहेत ते वात प्रकोपक आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कषाय, मधुर आणि आम्ल हे पित्त प्रकोपक आहेत. सॉरी, आम्ल लवण आणि कटू हे पित्त प्रकोपक आहेत. आम्ल लवण आणि कटू पित्त प्रकोपक आहेत. ओके, तर आम्ल लवण आणि कटू पित्त प्रकोपक आहेत. कषाय, मधुर आणि आम्ल हे पित्त शामक आहेत. सॉरी, चुकून माझ्याकडून वेगळं सांगितलं गेलं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सांगते, मधुर आम्ल लवण